स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. इथलं कोणी नारळ नेलं म्हणून विचारायला गेल्यावर त्या दोन पोरींनी धक्काबुक्की करून उकरंड्यात पाडलं. उकरंड्यात पाडल्यानंतर माझ्या भावाला म्हणलं मी यार काय झाले तेवढं बघ जा पाठीमागं. भाऊ माझा पळत गेला आणि बघतोय तर मुलीशी धक्काबुक्की करत असताना त्याच्यावर हल्ला तिघांनी चढवला आणि त्यानं गजानं मारायला सुरुवात केली. काय कालवा आहे म्हणून मी बघायला गेलो, मला बघता क्षणी तिघांनी हल्ला माझ्यावर चढवला. गजानं आणि काठीनं माझ्या टोकुऱ्यात मारले काठी, खांद्यावर मारले गज आणि पाटानं 2 गज मारून मला बेशुद्ध करून सोडून दिलं. हे खुनी हल्ला आहे आणि ह्या गावगुंडांना त्वरित अटक करावी आणि ह्याच्यावर निर्णय चांगल्या पद्धतीचा घ्यावा ही आमची नम्र विनंती आहे. आणि शासनाला आहे, पोलीस प्रशासनाला आहे, याची नोंद गरिबाची घ्यावी. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नवीन व प्रशस्त इमारत, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी. IIT, JEE आणि नीट साठी 8वी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, तायक्वांदो प्रशिक्षण, योगा प्रशिक्षण, स्केटिंग, आर्चरी, संगीत क्लास, गिटार प्रशिक्षण, डान्स. आमचा पत्ता सुळकाई रोड, हनुमंतनगर, विटा. मी मन्मथराव रामवंशी, राहणारे आळसण तालुका खानापूर. इथे शेतीत काम करत असताना वारंवार भांडण करणे व दमदाटी देणे, गावगुंडी करणे हे त्यांची वृत्ती आहे. आणि काल 17 तारखेला पाऊस आळसणमध्ये पडला आणि वाऱ्याने नारळ पडलेल्या ठिकाणी माझी मुलगी विचारायला गेली असताच नारळ तुम्ही उचलले का? 8 ते 9 जणांनी येऊन बायको व माझा भाऊ सदरचे मारहाण करून आमच्यावरच केस टाकण्याचा प्रयत्न केला. हे खुनी हल्ला आहे आणि ह्या गावगुंडांना त्वरित अटक करावी आणि ह्याच्यावर निर्णय चांगल्या पद्धतीचा घ्यावा ही आमची नम्र विनंती आहे. आणि शासनाला आहे, पोलीस प्रशासनाला आहे, याची नोंद गरिबाची घ्यावी. आम्ही दोघंजणी भाऊ सदर मळ्यात राहायला असतोय आणि आमच्या जीवाला सुद्धा धोका आहे. प्रवीण पांडुरंग कांबळे, ऋषिकेश किरण कांबळे, शशांक प्रवीण कांबळे, नीलम प्रवीण कांबळे, शीतल किरण कांबळे व सचिन गौतम रामवंशी व त्याचे भाऊ, त्याचे मुलं 2, या सदर्व 8 ते 9 जणांनी कोणी हल्ला केलेला आहे माझ्यावर. हिची दखल घ्यावी. गज व काट्या, पायपा इथे डोक्यात टाके 2 आहेत, इथल्या ठिकाणी 2 आहेत व हाताला लागले, पाठीत लागलेला आहे, पायाला मार लागलाय, मंडळीला बी माझ्या मारलंय आणि माझ्या भावाला बी मारलंय. आम्ही दोघंच असल्यामुळं 7-8 जण पुढं काय करू शकलो नाही. आमच्याच घरात आणि आमच्याच दारात येऊन पाऊस अचानक चालू झाला. अचानक पाऊस चालू झाल्यानंतर पाऊस उघडल्यानंतर माझ्या 2 पुतण्या मागं नारळ पडले का बघायला गेल्या. नारळ बघितल्यावर तिथं नारळ पडलेलं बघून इकडे घरात काहीतरी पाठी आणायला गेल्यावर ह्या सगळ्या लोकांनी आमचं नारळ घेऊन गेले. इथलं कोणी नारळ नेलं म्हणून विचारायला गेल्यावर त्या 2 पोरींनी धक्काबुक्की करून उकरंड्यात पाडलं. उकरंड्यात पाडल्यानंतर माझ्या भावाला म्हणलं मी यार काय झाले तेवढं बघ जा पाठीमागं. भाऊ माझा पळत गेला आणि बघतोय तर मुलीशी धक्काबुक्की करत असताना त्याच्यावर हल्ला तिघांनी चढवला आणि त्यानं गजानं मारायला सुरुवात केली. काय कालवा आहे म्हणून मी बघायला गेलो, मला बघता क्षणी तिघांनी हल्ला माझ्यावर चढवला. गजानं आणि काठीनं माझ्या टोकुऱ्यात मारले काठी, खांद्यावर मारले गज आणि पाटानं 2 गज मारून मला बेशुद्ध करून सोडून दिलं. तिथं आम्हाला पोलीस स्टेशन व शासनाने ह्याच्यावर आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.